हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आय नो हा व्हिडिओ मी खूप लेट पोस्ट करते, बट हा अधिक मास स्पेशल व्लॉग आहे. नक्की जाऊन बघा. आणि मी तेव्हा तिकडे व्हॉइस ओव्हर नव्हतं दिलं, तर नंतर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर दिले. तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्स करून सांगा कसा वाटला आणि सबस्क्राईब पण नक्की करा. इकडे गार्डन आहे ना, सिरियसली, पण इथे लॉक लावलंय त्यामुळे काहीच नाही, मध्ये जाऊन बसू शकत नाही, म्हणून असं उभा राहिला. 6:30 वाजले. आम्ही रात्री निघालो होतो पुण्यावरनं आणि सकाळी इकडे पोहोचलो. सकाळी आल्यानंतर फ्रेश होऊन मी काय रेडी झाले. त्यानंतर दुपारी आम्ही सगळं आवरून शॉपिंगला बाहेर आलो. तर आईला मला अधिक मासासाठी जोडवी घ्यायची होती, तर मला ही डिझाईन आवडली, तर मग आम्ही हेच घेतलं. आणि त्यानंतर हे सगळं सामान घेतलं. हे ओटीसाठी पाहिजे असतं, तर व्हिडिओमध्ये पुढे दिसेल तुम्हाला. आणि सगळं शॉपिंग झाल्यानंतर परत येत असताना आम्ही मस्त गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया. तर घरी आल्यानंतर बघितलं तर पप्पांनी ही इलेक्ट्रिकवाली शेगडी घेतली होती, तर ती आम्ही फर्स्ट टाइम यूज करणार आहे. तो पूजा इज मॅन्डेटरी गाईज. ओके, जास्त इथे स्पीडचं बटन आहे, ज्याने स्पीड कमी जास्त होते आणि इकडे शो होते स्टार्ट. हे ऑन ऑफ स्टार्ट. हे नंतर आरपीएम देण्यासाठी टच करायचा. ओके, त्याच्यामुळे फॅन चालू होतो खालचा, मग शिगडी तुमची चालू झाली. ओके, पहिला चहा, फर्स्ट चहा. आणि हे मातोश्री घर मालकी, आणि आई इथे आमच्यासाठी पहिला चहा बनवते. तुम्हाला माहीतच असेल की जावायला 33 अनारसे देतात, तर आम्ही 3-4 जण होतो, तर प्रत्येकाचे 33 असं आई बनवत होती. ॲक्च्युली सगळं आधी बनवून झालं आहे, बट जस्ट काही राहिलेत, तर ते आता बनवते. 12 वाजलेत आणि आम्ही असं पॅकिंग करतोय. तर गाईज, तुम्ही मगाशी बघितलं की आम्ही ते वाहनासाठी सामान घेतलं, ते आम्ही क्यूट असं पॅकेजिंग केलं त्याचं रात्री लेट, आणि मस्त असं त्या साडीच्या बॅगमध्ये टाकलं. ॲक्च्युली ना, मी इकडे 1 दिवस आधीच आली होती सगळी तयारी करण्यासाठी. आणि काही सगळं काही झाल्यानंतर काय असं दिसत होतं, जास्त काय नाही, आम्ही मिनिमलच केलेलं. बस तर रांगोळी आणि छोटं मोठं एवढं सुंदर दिसत होतं ना सगळं. गाईज, ही माझी आजी आहे आणि हे आता एक स्पेशल गाणं म्हणणार आहे. जीव माझा लागना, पत्र लिहिते थोजला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे. हरी रे गाव तुझं माहीत नाही रे, हरी रे गाव तुझं माहीत नाही रे. पत्र लिहिलं चांगदेवानं, वाचून पाहिलं ज्ञानेश्वरानं. पत्र लिहिलं चांगदेवानं, वाचून पाहिले ज्ञानेश्वरानं. अर्थ केला मुक्ताईनं, हरी रे गाव तुझं माहीत नाही रे. जीव माझा लागना, पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे. हरी रे गाव तुझं माहीत नाही रे. नमस्कार, आज धोंड्याचा कार्यक्रम आहे. आमचे जावाई नाच जावाई सगळे नाच जावाई कार्यक्रमाला येत आहेत. तरी आम्ही स्वागताला वाट पोळी वगैरे सगळा स्वयंपाक तयार झाला आहे. आम्ही असं तयार होऊन त्यांच्या स्वागतासाठी वाट बघत बसलो आहे. प्रत्येक ताटामध्ये 33 अनारसे काढतात. 4 जणांची तयारी गाईज. आणि इकडे ना, मी आईला म्हणत होती एवढं 33 कशाला म्हणलं, सगळ्यांच्यात मिळून एवढे 33 दे तू, एवढं गोड कोणी खात पण नाही आणि ते करायला पण किती मेहनत लागते. पण नाही, ती म्हणली की तेवढंच द्यावं लागतं. तुम्हाला काय वाटतं? आणि इथे पहिला कपलचं आगमन झालं, अँड देन आत्या आणि मामा, त्यानंतर न्यू कपल अर्शू. यांचं लग्नानंतरचं पहिलंच धोंडे जेवण आहे हे. गाईज, फायनली आमचा नंबर आला. नुसते आत्याचेच घेत बसशी, मामाचं लक्ष राहू दे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि असा होता आमचा दिवस.
फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू गाईज, तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला. आणि याच्या पुढे जे पण आहे ते मी माझ्या मामाच्या घरी अधिक मासासाठी गेली होती, तर तिकडचं असणार आहे. तर मी सगळं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत इन्व्हिटेशन आला माझ्या मामाच्या घरून, तर आम्ही तिकडेच आलो. बघूया तिकडे काय काय होतंय. गाईज काय व्ह्यू आहे इकडचा, कमाल एकदम. तसं कार्यक्रम संध्याकाळचा होता, पण आम्ही दुपारीच आलो होतो, तर मस्त इकडे फिरत होतो. इकडे आलं ना, इकडचं व्ह्यू वगैरे बघून एकदम प्रसन्न वाटतं. आम्ही या झाडाची जांभळं काढून मस्त सगळेजण खात होतो. एवढी गोड होती ना. नाहीतर आता ती म्हणल, तू म्हणली ना कशी ताई जांभळं एकदम हिरवी का आहे का नाही. आणि इथे आजी जावईंना जांभळं देताना अरे वा, इकडे नारळ फोडणं चालू वाटतं. मस्त नारळ पाणी घेणार आहे आता आम्ही. तर नारळ पाणी पिल्यानंतर जरा एनर्जी आली, तर म्हणलं चला जरा डेकोरेशनला मदत करूया. तर मी इकडे मदत करत होती. पॅक बांधलंय ना, बसल्यावर पडेल नाही तर. खूपच सुंदर दिसत होतं हे सगळं. आणि त्यानंतर इकडे अन्वी मस्त रांगोळी काढत होती, मग तिला पण जरा मदत केली. सगळं तयारी झाल्यानंतर हे काय असं दिसत होतं, एवढं सुंदर दिसत होतं ना. आणि इकडे पूर्णाचा स्वयंपाक चालू. तर मी ही सुंदर साडी आणि नारिकाची ज्वेलरी घालून तयार झाली होती. इकडे सगळेच जण खूप छान तयार झालेत. आणि इथे नंतर आमचा नंबर. अँड इट्स फायनली टाइम फॉर धोंडे जेवण. तर जेवण वगैरे करून नंतर आम्ही झोपी गेलो. असा होता आमचा डे 1. आणि दुसऱ्या दिवशीची सुरुवात हा सनराईज बघून झाली. बाग में मिले मैं लाऊं वहाँ पे कि तुम हो जहाँ. क्या बात है. त्यानंतर आम्ही गाईच्या गोठ्यात आलो होतो गाईंना बघण्यासाठी. सध्या ना गाईंना घेऊन आम्हाला एवढं ऑब्सेशन झालंय ना, की कुठे पण गाई दिसल्या ना की लगेच आम्ही जवळ जातो बघायला. अयो, बरंच तिचं लाड आहेत, मग त्यामुळेच थांबती ती तिकडं. आणि इकडे दुधाची गाडी आली होती, तर दूध देणं चाललं होतं. म्हणलं बघूया तरी त्यांच्याकडे किती कलेक्शन असेल, म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली. तर त्यांनी आम्हाला हे टाकीतलं दूध दाखवलं. भाई पूर्ण टाकी भरून दूध होतं. किती आंबे आहेत हे? अरे शुभम भाऊजींच्या घरचे थे. ओके, धन्यवाद शुभम सेठ, आमच्यापर्यंत पण तुमचे आंबे हो, पोहोचले. खरंच थँक्यू. आणि असं सगळं मजा मस्ती सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही परत निघालो पुण्याला. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला यातला कोणता पार्ट आवडलाय. थँक्यू.